ट्रॅव्हल होत असताना सीमारेषा पार चौकार. चार धाबेनं अकाउंट ओपन करत असताना बॅट्समन प्रमोद माळी देवीदास अनकरच्या विरुद्ध केलेलं हे आक्रमण चौकारानंतर टीमचं खातं या मॅच मध्ये खुलं होईल. नावसंगीता श्रीगणेशा करत असताना प्रमोद फुल टॉस होता. यावेळेला गॅप केली एक्स्ट्रा कव्हर आणि मिडअपच्या अगदी मधोमध सुईतून जितक्या सहजतेनं धागा काढावा तितक्या सहजतेनं दोन क्षेत्ररक्षकांच्या मधलं गॅप भरत असताना बॉल वेगाने ट्रॅव्हल होतो. लॉंग ऑफ सीमारेषा पार प्रमोद मालीच्या बॅट मधून येतोय. हा लागोपाठचा दुसरा देखणा स्ट्रोक चौकार. कांजकडे विनोद मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये फ्लाइंग स्टार्ट देत असताना टीम मालीनगरला गोलंदाजाचा कर्दनगाल प्रमोद माळी. हा दुसरा चौकार त्याच्या बॅटमधून टीमचा धावफलक वेगाने पुढे पोहोचत आहे. 8 धावा स्कोरबोर्ड वरती. फ्लाइंग स्टार्ट स्वप्नवत कामगिरी या मॅच मध्ये करत असताना संघ मालीनगर. फुल टॉस होता. ऑन साइडला आमंत्रण होतं ते आमंत्रण स्वीकारलंय. टप्पा घेतला आणि अगदी व्यासपीठाला सलामी देत असताना बॉल सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा तिसरा चौकार. चौकार हॅट्रिक इथे कंप्लीट केली प्रमोद मालीना. कन्झर्वेटिव्ह 3 in a row. टीमची टोटल 4 धावेनं पुढे पोहोचली आहे. स्कोरबोर्ड वरती धावा झालेल्या आहेत 12. प्रत्येक बॉल वरती आक्रमण करत 3 बॉल मध्ये लागोपाठचे 3 चौकार देवीदास अनकरच्या विरुद्ध रन झालेले आहेत 12. फुल टॉस होता. यावेळेला इनसाइड आउट ग्लोरियस स्ट्रोक. सुरेश रैनाची अक्षरशः आठवण झाली या स्ट्रोक वरती. गॅप शॉट सिलेक्शन पॉवर प्लेचा सुयोग्य वापर परिपक्व सुसंस्कृत परिदूढ फटका आणि हा बॉल देखील वेगानं करतोय. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेची सबर प्रमोद मालीच्या बॅटमधून येतोय. हा लागोपाठचा चौथा चौकार. कांजकाटे 4 in येतोय प्रमोद मालीच्या बॅटमधून. डॉमिनेट करत असताना या इनिंग मध्ये नामोहरण करत असताना देवीदास अनकरला बॅट्समन प्रमोद माली. 9+4 एकूण 5 रन ऍड होतील. बॅटिंग करत असताना टीम मालीनगर संघाच्या खात्यामध्ये चौकार येथे ठोकला. लागोपाठचा 5वा प्रमोद माली आणि टीमचा धावफलक वेगाने पुढे जाऊन पोहोचला ते म्हणजेच 21 धावसंख्येवरती. हॅलो यावेळेला बाकुडूदी येऊन स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. सुंदर लाईन टप्पा दर्जेदार होता. विक्रम इथे निबाधित करता आला नाही प्रमोद मालीला. बट ज्या पद्धतीने सुरुवात इथे झाली या मॅच मध्ये बॅटिंग करणारी टीम मालीनगरची वाखाणण्याजोगी कामगिरी प्रशंसनीय सुरुवात. भरोसेमंद खिलाडी आहे प्रमोद माली या टीमचा आणि आपली उपलब्धता तो इथे सिद्ध करत असताना यावेळेला लॉफ करण्याचा प्रयत्न. मिसटायमिंग आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान फिल्डर बॉलच्या खाली आणि अखेरच्या चेंडूवरती आता मात्र देवीदास अनकरनं हा दिलासा दिलाय. सुटकेचा मोकळा श्वास सोडत असताना मैदानामध्ये संघ जयगाव देव दुधेला पाडा. फलंदाज बाद प्रमोद मालीची झुंजार खेळी देते संपुष्टात. जीवनमान बिलपाडा टीम यानंतर तुमचा सामना होईल. रिक्वेस्ट आहे आपण संपर्क साधायचा. सहा बॉल मध्ये 20 धावेचं कॉन्ट्रीब्युशन दिलं प्रमोद मालीनं. फ्लाइंग स्टार्ट इथे करून दिला बट शेवटच्या बॉलवरती त्याला संयम ठेवता आला नाही. आक्रमण करण्याचा मानस होता. गॅप इथे भेटता आले नाही आणि सफलता इथे मिळाली आहे ती म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या टीम जयगाव देव दुधेला पाडा संघाला पहिली 21 रन खर्च केल्या.
21 रन खर्च केल्या देवदास सैनकरनं पहिल्या ओव्हरच्या अखेरीस. तिसऱ्या नंबरवरती दाखल होतो सना बॅट्समॅन प्रशांत माली अर्थातच जॅक, ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये स्तुतिमय कामगिरी केली होती. बॉलर तयार काशीनाथ. ओव्हर दी विकेट, पहिलाच बॉल आउटसाइड एज. विकेट कीपर देविदास दुधाले बॉलच्या खाली, सोपा झेल तिथे टिपला गेलाय. फलंदाज बाद. प्रशांत माली also back to the bowler. Second wicket goes down from team मालीनगर. पहिलं षटक डॉमिनेट केलं होतं टीम मालीनगरनं, बट त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आता सामन्यामध्ये शिरकाव करत असताना संघ जयगावदेव दुधालपाडा. पहिल्याच बॉलवरती सफलता काशीनाथ यांच्या खात्यामध्ये. हे दुसरं सांघिक सुयश क्षेत्ररक्षण करत असताना टीम जयगावदेव दुधालपाडा संघाकरता रन झालेले आहे. स्कोरबोर्डवर 21. इंटर इंटू द ग्राउंड ॲट बॅटिंग नंबर 4. चौथ्या क्रमांकावरती मिडल ऑर्डरचा विश्वासू भरोसेमंद फलंदाज खिलपटीकडे दाखल झाला, तो म्हणजे श्याम माळी. कौस्तुभ स्पोर्ट्स ए टीम कॅप्टन, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर विनंती आहे व्यवस्थापन समितीशी आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. ओव्हर दी विकेटनं शॉर्ट ऑफ गुड लेंथ बॅकफुट येऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा खाली राहिला, हरकत करत असताना ट्रॅव्हल होतं विकेट किपरच्या हातामध्ये. या बॉलवरती धाव येत नाही आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावेचा जो महापूर आपण पाहिला होता, सध्याच्या स्थितीला त्याचा परावर्तन झालंय धावेच्या दुष्काळामध्ये. परिस्थितीच्या विपरीत मैदानामध्ये खेळत होता संघ जयगावदेव दुधालपाडा आणि त्यानंतर आता सध्याच्या स्थितीला या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना डॉमिनेट केलंय बॉलर काशीनाथनं. लाजवाब स्पेल, इम्प्रेसिव्ह कामगिरी. विकेट आणि त्यानंतर हा डॉट बॉल. टीमची टोटल स्थिती फुल टॉस होताच विचित्र टीम केला. फिल्डर आहे मिड ऑफच्या दरम्यान. लॉंग ऑफ करून देवदास सैनकर येतात बॅकअप देण्याकरता. तोपर्यंत या बॉलवरती अटेम्प्ट करत असताना श्याम माली अंकित करत आहेत. टीम मालीनगर संघाकरता ही एक धाव. टीमचा धाव फलक सिंगलनं पुढे पोहोचेल. डबल डिजिट डबल फिगर. 22 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 22 धावा स्कोरबोर्डवरती. 2 फलंदाज बाद झालेत. स्ट्रायकिंग एंडवरती आहेत सध्याच्या वेळेला योगेश. या बलीला लॉफ केला विषय मध्ये. मिडॉनवरून चेंडू मागे चालला. दुसऱ्या त्यांचा प्रयत्न. अक्षय दोरेचं जजमेंट या वेळेला चांगलं राहिलं, बट एकाच मध्ये त्याला थ्रो देणं देखील तितकं आवश्यक होतं. क्विकर थ्रो यायला होता, तो क्विकर थ्रो इथे दिला नाही. तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट करत असताना बॅट्समन योगेश माली 2 धाव्यांना त्याचं इंडिव्हिज्युअल अकाउंट वैयक्तिक खाते या मॅच मध्ये खुलं केलं जाईल आणि बॅटिंग करणारा संघ मालीनगर या 2 धाव्याच्या साथीनं स्कोरबोर्डवरती पुढे पोहोचलाय. तो 24 या धावसंख्येवरती. स्टील 2-2. दुसऱ्या ओव्हरमधील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. क्रशर यॉर्कर सेमी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. गौरव येत आहेत बॉलला जज करत असताना. पहिल्याच प्रयत्नामध्ये अडवले आणि त्यानंतर नॉस्ट्राक गेटवरती इफेक्ट देत असताना आणखीन एकदा वाढ होईल. बॅटिंग करणाऱ्या टीम मालीनगर संघाच्या खात्यामध्ये धाव फलक पुढे जाऊन पोहोचलाय. या सिंगल नंतर टीमची टोटल स्कोर कार्डवरती पाहायला मिळते 24 धावा आहेत धाव फलकावरती. ऑन साइडला टर्न केला हा बॉल. गॅप शॉट सिलेक्शन. मिडविकेटला क्षेत्र खाली होतं, बट तरी देखील स्क्वेअर लेगचा फिल्डर बॉल पर्यंत पोहोचला. 15 ते 20 पावलाचं अंतर अगदी त्यानं झपाट्यानं कापला. या 2 धावा ऍड होतील. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये समाप्त झाले आणि 2 षटकांची अंती रन झालेले आहेत मालीनगर टीमच्या 27. एकूण 6 रन ओव्हरमध्ये खर्च केला काशीनाथ यांनी. 1 विकेट संपादित केली. स्तुतिमय कामगिरी राहिली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 21 रन खर्च केले होते देवदास सैनकरनं. त्यानंतर कमबॅक हवं होतं, वापसी हवी होती या मॅच मध्ये आणि ती वापसी ते पुनरागमन करत असताना संघ जयगावदेव दुधालपाडा. ब्रिलियंट स्पेल बाय काशीनाथ. 27 रन आहेत स्कोरबोर्डवरती. 2 विकेट आउट झालेत.
27 रन ऑन द बोर्ड, 27 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक टाकण्याकरता येते बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती गौरव. 13.50 धावेची धावगती इथे मेंटेन ठेवत असताना संघ माळीनगर. दुसरं षटक थोडंसं शांत राहिलं, संयमी राहिलं. मोठे फटके मारण्याची मुभा फलंदाजांना त्या ओव्हरमध्ये दिली नाही आहे. काशीनाथनं कमबॅक करत असताना संघ जयगावच्या दुधीला पडा. तिसरं षटक कॉमेंट्री बॉक्स सैन कडून. बॉलर सज्ज झाला बॉलिंग ट्रॅकवरती, तो म्हणजेच काशीनाथ. पहिलाच बॉल बाकफुटून देऊन हुक केलाय, दिशा दिली आहे फाईन लेगला. फिल्डिंग खराब झाली आणि नंतर बॉल वेगाने ट्रॅव्हल होतोय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. हा तो चौकार. शरीरापासून दूर केले हा स्ट्रोक. योगेश बॉलच्या लाईन मध्ये आले आणि त्यानंतर फक्त दिशा देत असताना गोलंदाजाच्या गतीचा पुरेपूर वापर इथे केला. फिल्डिंग खराब झाली फाईन लेगला. चौकार इथे येतोय. 4 धावेनं धावफलक पुढे पोहोचला. 31 ऑन द बोर्ड, 31 धावा आहे धावफलकावरती. रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 31 धावा धावफलकावरती. ओव्हर दी विकेट न या बॉलीला बॉल ऑफस्टिक सोडून झाला, गाईडलाईनच्या अगदी बाहेर आहे. अंपायर भरत माळी सर सिग्नल, इट इज अ वाईड डिलिव्हरी. एक्स्ट्रा रन बहाल करत असताना बॉलर गौरव आणि अतिरिक्त धावेनं टीमचा धावफलक पुढे जाऊन पोहोचले. 32 धावा आहे धावफलकावरती. लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. या वेळेला ऑन साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग आहे. मिडअपच्या क्षेत्ररक्षकाच्या अगदी वरून बॉल फ्लाय होतोय. अधिकचा काळ हा चेंडू हवेमध्ये होता, बट बॅकअप त्या ठिकाणी उशिरा आला भूपेशचं. लॉंग ऑफच्या दरम्यान आणि अगदी 2 धावा या बॉलवर देखील सजगरित्या कंप्लीट करत असताना योगेश 2 धावा ऍड होतील बॅटिंग करणाऱ्या मालीनगर टीमच्या खात्यामध्ये. टीमची टोटल 2 धावेच्या साथीनं पुढे पोहोचते. 34 ऑन द बोर्ड, 34 धावा आहे धावफलकावरती. थर्ड ओव्हर इज प्रोग्रेस बिंग बोल्ड बाय गौरव. बॅकफुट देऊन पूल करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग. फिल्डर जज करतोय, बॉलच्या खाली पोहोचला अक्षय दरे, बट त्याचा प्रयत्न आता मात्र अपुरे पडलेत. हा झेल इथे सुटला जातो आणि तोपर्यंत अगदी सहजरित्या 2 धावा कंप्लीट होत असताना जीवदान मिळालं बॅट्समन योगेश मालीला. 2 धावेनं टीमची टोटल पुढे सरकेल. 36 ऑन द बोर्ड, 36 धावा आहेत धावफलकावरती. मिड विकेटच्या दरम्यान होते अक्षय आणि त्यानंतर वेगानं हा नंतर कापत असताना अनसक्सेसफुल अटेम्प्ट, पण प्रयत्न केले. 36 धावा धावफलकावरती. ह्या बलेला देखील बॉल ऑफस्टिक सोडून चाललाय, गाईडलाईनच्या अगदी बाहेर आहे. अंपायर सिग्नल इट इज वाईड. यावरचा हा दुसरा वाईड बॉल. अतिरिक्त धावा तुम्हाला टेन्शन देतात जेव्हा सेकंड इनिंग मध्ये तुम्ही टार्गेट चेस करत असता. आणीबाणीची परिस्थिती जेव्हा येते आणि या धावा तुम्हाला कटाक्षाने टाळाव्या लागतील. रन झालेले आहेत 37. या बलेला ऑन साईडला लॉफ केलाय, फिल्डर पोहोचतोय लॉंग ऑफच्या दरम्यान आणि सोपा झेल तिथे टिपला गेलाय. भूपेश आले होते बॉलच्या खाली. हाताचा पुसारा फुलवत असताना हा झेल त्याने इथे कैद केला आणि अखेर आता योगेश माळीच्या बारीचा अंत झाला. हा तिसरा धक्का पोचला बॅटिंग करणाऱ्या मालीनगर संघाला. धक्का पोहोचला बॅटिंग करणाऱ्या मालीनगर टीमला.
10 रन त्यानं खर्च केला, 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये आणि अखेर 3 षटकांच्या अंती बॅटिंग करणारा संघ मालीनगर जाऊन पोहोचला 12.33 धावेच्या सरासरीनं 37 ऑन द बोर्ड 37 या धावसंख्येवरती. ते 21 धाबा होत्या. त्यानंतर प्रमोद मालीला बाद केलं देवदास सनकरनं आणि या डावामध्ये कुठेतरी ग्रहण लागलं ते म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीम मालीनगर संघाच्या धाफलकाला 37 रन स्कोरबोर्ड वरती 2 षटकांमध्ये केलेला कमबॅक जयगाव दुधला टीमनं वाखाळण्याजोगं. पहिलाच बॉल फुल टॉस होता. अंपायर सिग्नल वेस्ट ऑफ हाईट इट इज अ बीमर बॉल. नो +1 एकूण 2 रन या बॉलवरती ऍड होतील. बॅटिंग करत असताना टीम मालीनगर संघाच्या खात्यामध्ये टीमचा धावफलक नो +1 एकूण 2 धावेनं सद्यस्थितीला पुढे पोहोचलाय. रन झालेले आहेत स्कोरबोर्ड वरती 39 रन आणि फ्री हिट बॉलची संधी इथे निर्माण झाली आहे. स्ट्रायकिंग एअरमध्ये बॅट्समन सुहासला ऑपॉर्च्युनिटी फॉर हिम. कौस्तुभ स्पोर्ट शेळी संघ रिक्वेस्ट असेल मुख्य व्यवस्थापन समितीशी आपण संपर्क साधायचा. कर्णधार फ्री हिट बॉल वरती गतीमध्ये परिवर्तन केलं. धीम्या गतीचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टिक पिचिंग झाला आणि त्यानंतर वेगाने ट्रॅव्हल होत असताना विकेट किपर देवकर यांच्या हातामध्ये कान दिला होता आणि त्याचं इम्प्लिमेशन करत असताना भूपेश हा तो डॉट बॉलला टीमची टोटल स्थिती आहे. धावफलकावरती धावसंख्या विसावती आहे ती म्हणजे 39 या धावसंख्येवरती. या वेळेस बाफुट देऊन पूल करण्याचा प्रयत्न. मिस्टामिक स्ट्रोक आहे. फिल्डर पोहोचला मिड विकेटला तोपर्यंत इझिली कंप्लीट करत असताना ही 1 रन बॅट्समन सुहास सिंगल रनच्या साथीनं टीमचा धावफलक पुढे पोहोचलाय. 40 ऑन द बोर्ड 40 धावा धावफलकावरती. ऑन द बोर्ड लॉस ऑफ 4 विकेट. फुल टॉस होता. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये संधी निर्माण झाली होती. धाबाची देखील कॅस्टर ड्रॉप झाली. दुसऱ्या रनचा प्रयत्न यावेळेला भूषणचा आणि 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट. वॉटर रेलिंग बिटवीन द विकेट. चाणाक्षपणा दाखवला दोन्ही फलंदाजांनी. बुद्धिमत्तेचा कल्पकतेचा वापर करत असताना दोन्ही फलंदाज 2 धावा अगदी ते यशस्वीरित्या पूर्ण करत असताना इनफिल्ड मध्ये क्षेत्रक्षक होता पण एक्झॅक्टली रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय सुरेख तालमेल जुळलं दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान. डबल नंतर टीमचे टोटल पोहोचले 42 या धावसंख्येवरती. कॉटन बॉलची संधी गमावली आणि त्यानंतर धाबाची संधी देखील गमावली आहे भूपेशनं. ह्या वेळेला बाफुटुद्दीन हुक केला. मिस्टामिंग लीडिंग घेतली गेली स्क्वेअरलेगच्या दरम्यान. फिल्डर येतो बॉलवरती डीडी. देवीदास उदाले बॉलला कव्हर करून जोपर्यंत थ्रो दिला जाईल तोपर्यंत या बॉलवर देखील 2 धाबा अगदी सहजरित्या कंप्लीट करत असताना बॅट्समन सुहास आणि त्याचबरोबर बॅट्समन भूषण 2 धाबा ऍड होतील मालीनगर टीमच्या खात्यामध्ये. टोटल झालेले आहे 44 धाबा. 2 बॉलचा खेळ जुनी शिल्लक आणि पाहायचं किती धाब्याचा टार्गेट जिथे सेट करेल तो म्हणजे जयगाव दुधाळपाडा संघाच्या विरुद्ध खेळत असताना संघ मालीनगर. ओव्हर दी विकेट शॉर्ट बॉल लिडिंग घेतली. विकेट किपर बीट. थर्ड मॅन आणि फायनलचा फिल्डर फक्त बनून राहील दर्शक. बॉल वेगाने ट्रॅव्हल होतोय. लॉंग स्टॉप रिझनला सीमारेषेच्या बाहेर हा चौकार.
48 ऑन द बोर्ड. 48 धावा आहेत दाफलकावरती. स्टील 1 टू गो. पहिल्या इनिंगचा लास्ट बॉल शिल्लक रन झालेले आहेत 48. 48 ऑन द बोर्ड. यावेळेला बाफुड येऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. धमाकेदार टप्पा. बरदा वेगानं बॉल ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 21 रन होत्या. त्यानंतर संघ जयगाव दुधाला पाडा. 3 ओव्हरमध्ये गोलंदाजाची स्तुतिमय कामगिरी या मॅच मध्ये. खंबाक त्यांनी केलं. 27 धावा खर्च केल्या अवघ्या 3 षटकांमध्ये. आणि अखेर 4 षटकांचं हे पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर मालीनगर टीमचं धावफलकावरती जाऊन पोहोचलं. ते म्हणजेच 4 ओव्हरच्या अंती 48 धावसंख्येवरती. आणि आता सेकंड इनिंग मध्ये इथे टार्गेट चेस करायचं ते म्हणजे जयगाव दुधालपाडा टीमला 49 49 धावेचं आणि 49 धावेचं लक्ष मैदानामध्ये गाठेल संघ जयगाव दुधालपाडा. ऐकण्यासाठी जाऊयात मायक्रोफोन वरती सुनील शेलके सर यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो. काय करू. हॅलो. धन्यवाद दीपकजी बिराडे सर. अमोल कथोरे आयोजित आमदार चषक 2021 आणि स्पर्धेचं हे 5वं पर्व आणि स्पर्धेतील हा 6वा दिवस. 6व्या दिवसातील दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये 2 शेजाऱ्यांमध्ये लागलेले हे भांडण म्हणाल काही हरकत नाही. दुधालीपाडा वर्सेस मालीनगर अशा 2 संघांमधील हा सामना मित्रांनो आपण पाहतोय. दोन्ही गाव एकमेकांच्या शेजारी आहेत. दोन्ही संघांना प्रतिस्पर्धेच्या प्लस पॉईंट्स त्याचबरोबर मायनस पॉईंट्स या सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने
त्यावर काउंटर पार्ट करण्याचा इथे मात्र प्रयत्न केला जाईल. धोबी पछाड करण्याचा प्रयत्न केला जाईल. पाहायचा आहे दुपारच्या सत्रातील अनन्यसाधारण महत्व असणारा सामना दुधाळेपाडा वर्सेस माईनगर. प्रथम सत्र संपलं. 24 चेंडूंमध्ये 48 धावा धापलकर लागल्या. 49 धावांचा इथे मात्र पाठला. गेम इज ऑन. पहिला चेंडू व्हॉट अ ग्रेट इनसाइड आउट शॉट. यस 4 धावांसाठीचा A1 ब्रँडेड चौकार. ग्रेट स्टार्ट. या अगोदर सामन्यावरचा पुरस्कार प्राप्त हा खेळाडू आहे मित्रांनो, आणि तोच कॉन्फिडन्स आता मात्र त्याच्या फलंदाजीमध्ये झळकतोय. अधिकचा वेळ घेऊ नका. चांगली माहिती आमच्यापर्यंत इथे मात्र आयोजकांकडून पोहोचतंय. वन मॅन आर्मी अमोल कथोरे आणि त्यांचं लक्ष किती मित्रांनो, गांभीर्य किती आहे. मी म्हटलो की या फलंदाजाला निश्चित या अगोदर सामनावीर मिळालाय आणि त्यांनी मला सूचित केलं की हा जो गोलंदाज आहे त्यालाही सुद्धा या अगोदर सामनावीर पुरस्कार मिळालेला आहे. प्रशांत माळी जॅक ऑन इज बॉलिंग मार्क. आता हे जे बॅटल आहे ते खरोखर बॅटल आहे. समान सत्ता आल्यानंतर व्यवहार होतो असं म्हणतात. इथे मात्र 2 वाघांची टक्कर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजही त्या ताकदीचा आणि फलंदाजही त्याच ताकदीचाच. पाहूया गोलंदाज तयार. हाताचा चेंडू आहे. एक्सप्रेस डिलिव्हरी मित्रांनो. पडला आणि पडल्यानंतर आतल्या अंगाला थोडाफार वळतोय, पण त्यावरचा वेग किती आहे आणि इथे मात्र अनुशासन किती महत्वाचं आहे. त्या चेंडूचा टप्पा जिथे मात्र पिच करायचा होता तिथेच मात्र चेंडू जाऊन पडतोय. एक्झिक्युशन जी लेवल आहे ती लेवल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो टॅलेंट असणं ही वेगळी गोष्ट आहे आणि एखादा प्रोडक्ट म्हणून तुम्ही मार्केटमध्ये येणं एंटर करणं ही एक वेगळी गोष्ट आहे. रिलेटिव्हली दॅट इज डिफरंट थिंग. इथे मात्र प्रोडक्ट म्हणून उद्यास आलेत जॅक. पुन्हा एकदा तयार. फुलटॉस ठेवलाय. झेल घेण्याची संधी इथे मात्र होती. आधी यांच्या मार्फत झेल मात्र सुटला जातोय, सोडला जातोय. 2 धावा घेण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. 2 धावांनी संघाचा धावफलक 2 ने वाढून 6 पर्यंत जाऊन पोहोचलेला आपण पाहू शकता. तुम्ही पाहत आहात आमदार चषक 2020-21 अमोल कथोरे आयोजित ही स्पर्धा. मुरबाड तालुक्याची आणबाण शान सन्मानाची प्रतिष्ठेची असे ही स्पर्धा. क्रिकेटचा जुलूस आणि क्रिकेटची जत्रा असंही म्हटलं तरी हरकत नाही. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना प्रशांत माळी नावाचा हा गोलंदाज स्वतःचं नैपुण्य कसं इथे मात्र सादर करत असताना स्वतःला तयार करून घेतोय. हाताचा चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये खेळून काढलेला. 1 धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याची संधी उपलब्ध होते का. इट कुड बी डेंजरस आणि पुन्हा एकदा डायरेक्ट हिटची संधी मात्र आली होती मित्रांनो. एकाच वेळेला 2 ठिकाणी जीव भांड्यात अडकलेला आपल्याला पाहायला मिळाला, परंतु रिझल्ट काय आला, परिणाम काय आला तर 2 धावा निश्चितपणे इकडे मित्रांनो मिळाल्या. 2 धावांनी धावफलक 2 ने वाढलं. 1 धाव मिळाली. 1 धावेने धावफलक 1 ने वाढला आणि 7 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आपण पाहू शकता. समीकरण बदललं आणि समीकरण आता मात्र राहिले ते 19 चेंडूंमध्ये 42 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर 49 धावांचा पाठला करत असताना संघ दुधाळेपाडा फलंदाजी करताना आपण पाहतोय. शास्त्रीनगर असं त्यांचं शास्त्रोक्त नाव आहे. जॅक माली. प्रशांत माळी पुन्हा एकदा तयार. आताचा चेंडू निश्चितच निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने इथे मात्र सांगता झाली या षटकाची. पहिलं षटक याचबरोबर संपते. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावर 7 धावा असतील आणि विशेष म्हणजे या 7ही ज्या धावा आहेत त्या देविदास याच्या बॅटमधून आलेल्या आपण पाहिल्या. भूपेश याला 1 चेंडू सामना करण्याची संधी मिळाली होती. संधीचं सोडणं इथे मात्र करता आलं नव्हतं आणि त्याचा अजून खातं इथं स्वतःचं व्यक्तिगत इथे मात्र ओपन व्हायचं बाकी आहे. पाहूया. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. 7 धावा आल्या आणि 3 षटकांमध्ये 42 धावा यानंतर कुठून काढाव्या लागतील. हा सामना जिंकण्यासाठी, महत्वाचा सामना जिंकण्यासाठी दुधाळेपाडा या संघाला. एखादी मोत्याची माळ मित्रांनो तुटावी आणि ती विखुरावी, त्यानंतर सर्वत्र मोती मोती व्हावे आणि त्या प्रत्येक मोत्याचं आपलं एक वेगळं अस्तित्व आहे आणि आपली किंमत आहे. प्रत्येक मोत्याची किंमत सारखी आहे, मूल्य सारखं आहे. इथे मात्र गोलंदाजी करत असताना अशाच पद्धतीचे गोलंदाज इथे माळीनगर संघाकडे आहेत. या अगोदर त्याचा प्रत्यय आणि अनुभव इथे मात्र प्रात्यक्षिकरित्या आम्ही घेतलाय आणि क्रमांक 2चा गोलंदाज इथे मात्र गोलंदाजी मार्गावर आणला जातोय. सुनील. यस, सुनील भंडारी.
या अगोदर भोला भंडारी अशा पद्धतीचं गीत आम्ही कधीतरी ऐकलं होतं. इथे मात्र सुनील भंडारी येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू कुठेतरी गती परिवर्तित करून टाकला होता. देवीदास याच्यासाठीचा विचारला गेलेला हा प्रश्न, त्याचं तितकं चांगलं उत्तर जरी दिलं नसेल तरी मात्र 1 गुण मिळावा इतकं तर उत्तर दिलेलं आहे. 1 धाव इथे मात्र आली. 8 धावा धावपलकर लागल्या. 17 चेंडू आणि 41 धावा असं समीकरण या मॅचमध्ये इथे जिंकण्यासाठी उरत आहे ते दुधाळेपाडे या संघासाठी. गोलंदाज सुनील माली पुन्हा एकदा स्वतःला तयार करेल. इथे मात्र काय विचार करतोय हे विचार करणं फलंदाजाने खरं तर क्रमप्राप्त आहे. गोलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय हे मात्र हेरता जर फलंदाजाला आलं तर त्यानंतर त्याची फलंदाजी कुठेतरी सोपी होत असते. गोलंदाज तयार. ब्लाइंड स्विंग ऑफ द बॅट आणि त्याचाच परिपाक म्हणून पाहतोय. मैदान सोडावं लागेल भूपेशाला. आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केला, एकही धाव त्याच्या माध्यमातून आली नव्हती आणि अखेर धावबादच्या रूपाने ते मात्र पहिला झटका मिळतोय तो दुधाळेपाडे या संघाला. क्षमता आहे त्या क्षमतेला इथे मात्र न्याय द्यावा लागेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रेडी असेल. सामना करतील देवीदास. आताचा चेंडू स्लो ऑफ पेस ज्याला आपण म्हणू शकतो, जोरदार दाद मागितली गेली आणि इथे मात्र फक्त आणि फक्त उत्साह आपल्याला जाणवतो. कोणत्याही पद्धतीने आत्मविश्वास या अपील आणि मध्ये नव्हता आणि त्याचबरोबर पंच कोणत्याही पद्धतीने इथे मात्र इशारा करत नाहीत. 8 धावा धावपलकर लागलेले आहेत. 15 चेंडू आणि 41 धावा असं समीकरण या सामन्यामध्ये उरत आहे. ते दुधाळेपाडे संघासाठी हा सामना जिंकण्यासाठी सामना मित्रांनो महत्वाचा आहे आणि महत्वाचा सामना जिंकण्यासाठी तुम्हाला टीम वर्क महत्वाचा आहे. टीम वर्क मीन्स ड्रीम वर्क असं म्हटलं जातं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. आता कनेक्शन चांगलं आहे. किती लांबी मिळते? यस, उंची बरोबर लांबी मिळाली. 6 धावांसाठीचा आलेला हा नेत्रदीपक षटकार. तितकीशी गती ती मात्र प्रदान केली नव्हती आणि इथे मात्र गोलंदाजांनी ही चूक केली, कारण या अगोदर 3 चेंडू याच प्रकारचे तुम्ही हाताळले होते आणि नॉनस्ट्रायकिंग एंडचा जो फलंदाज आहे त्याला त्यावर तुम्ही बीट केलं होतं. परंतु इथे मात्र फलंदाज बदलला, स्ट्रायकिंग एंड बदलली आणि ज्या फलंदाजाने या अगोदर सामन्यावरचा पुरस्कार प्राप्त केलाय तो फलंदाज इथे मात्र आणि त्याने त्याचा रंग दाखवला. फुलं लेंथ आहे, डाऊन द ग्राउंड खेळून काढला. एक धाव मिळेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान झालंय आणि 2 धावा काढण्याची मुभा इथे मात्र मिळते. ते फलंदाज देवीदास आणि त्याचा सहकारी असणारा अक्षय तरे याला. 2 धावांनी धावपलक 2ने वाढलाय आणि जाऊन इथे मात्र पोहोचलेला आपण पाहू शकाल. 16 धावा धावपलकावर लागल्या. 13 चेंडूंमध्ये 33 धावा असं समीकरण आहे. फार मोठं समीकरण म्हणता येणार नाही आणि तितकं छोटं आणि साधं सोपं समीकरणही नाही, कारण तुमच्या समोर जो बॉलिंग अटॅक आहे तो बॉलिंग अटॅक निश्चितच अतिशय घातक अशा स्वरूपाचा आहे. आताचा चेंडू फुल लेंथ आहे, फुल आहे. लोअर फुटासवर घेतला फक्त आणि फक्त ओपीडी स्टाईलने दिशा दिली. अगदी ग्राउंड बरोबर वाद संवाद साधत चेंडू सरळ जातोय. 4 धावांसाठीचा आलेला हा A1 ब्रँडेड चौकार. याचबरोबर 2 षटकांचा खेळ मित्रांनो संपला. 2 षटकांमध्ये एक्झॅक्ट 10.00च्या धावगतीने धावपलक पुढे चाललाय. 20 धावा धावपलकावर आल्यात. 1 गडी आतापर्यंतचा बाद झालाय. देवीदास आतापर्यंत 10 चेंडूंचा सामना करत असताना 200च्या स्ट्राईक रेटने 20 धावा धावपलकर जोडतोय. तर अक्षय तरे याला अजून निश्चितच एकही चेंडू खेळण्याची संधी मात्र प्राप्त झाली नाहीये. 49 धावांचा पाठलाग करत असताना दुधाळेपाडा संघ फलंदाजीसाठी निश्चितच मित्रांनो आपण पाहतोय क्षेत्ररक्षण निश्चितच करण्याचा निर्णय घेतला होता नाणेफेकी जिंकून आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करतायत.
12 चेंडूंमध्ये 29 धावा 14.50च्या सरासरीने इथे मात्र कुठून काढाव्या लागतील हा महत्वाचा सामना जिंकण्यासाठी. तिसरं षटक औपचारिकरित्या जोपर्यंत सुरू होतं तोपर्यंत मित्रांनो जाऊया ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुरेल सांगीतिक नमुना. Nine is the target. The equation is like 12 more to go and 29 to win. Devidas is the batsman who has scored bulk of this score 20 on board while facing 10 odd balls, and Akshay Tare is 8-2 off the mark. Dudali Pada is batting this time. This is the second session of the game. 12 more to go, 29 to win. 49 is the target, and teamwork which we are discussing about the teamwork. A leader must inspire his team or the team, or else the team will expire. Teamwork means dream work. Coming together is a beginning and staying together is a progress, and working together is a success. If you want to achieve success, we'll have to work hard. This time there is a change into the field. According to the field, there will be the next challenge to the bowler to bold the line and length according to the field. There is a slight change into the field. This time 12 more to go, 12 balls to be bowled and 29 to win. This is a very important game now. New bowler getting ready, jersey number 7. Pramod to Akshay this time. Akshay Tare stepping forward. Not good looking stroke there. Meanwhile they had enough time to get 2 runs. With the help of these 2 runs, score will now 22 on the board. This is the third over is in progress, being bowled by new bowler Pramod Mali. 49 is the target. Good start have been given for their team by those batsmen. Devidas is the key player for Dudalpada. This time once again getting powdered, coming forward. There was no any kind of connection. I think the line reading is the main problem for the batsman. Don't judge that line, did not judge that line, and this is the dot delivery. Once again getting ready, the bowler. This time once again just leading edge, well fielded by the fieldsman behind the stumps. Only one single is there, 23 on board. 49 is the target. Now the equation 26 from 9 balls. This is the third over is in progress. Pramod is the bowler, jersey number 7. Once again, this time Devidas on strike. Blind swing of bat. Here comes the dot ball. Change of the pace by the bowler and brilliantly done. The clever piece of bowling here, remarkable piece of bowling by the bowler. Asking many kind of questions to the batsman. Once again getting ready. This time once again this is consecutive third dot delivery by the bowler. Score is steady, 23 with the loss of 1 wicket. This is third over is in progress, being bowled by Pramod Mali. 49 is the target. Now 7 more to go and 26 to win for Dudalepada team. This is the second session of the game. Once again blind swing of the ball. Play and miss, swing and miss. Here come the mark of third over. 3 overs after completion of 3 overs, score is 23 with the loss of 1 wicket. Now 6 more to go and 26 to win.
प्रत्येक मोत्याचं जे मूल्य आहे तेच मूल्य इथे प्रत्येक गोलंदाजाचं आहे. चांगली गोलंदाजी अटॅक आहे इथे, मात्र गोलंदाजांची लाईन आहे इथे मात्र ती मालीपाडा संघाकडून. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चांगलं झालंय असं म्हणायला हरकत नाही. फक्त आणि फक्त एक धाव येईल. औपचारिकता फक्त आणि फक्त इथे मात्र शिल्लक असतील या सामन्यामध्ये. हा सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि विजयाचा निश्चितच शंकनाद होत असताना विजयाचा जो सुगंध आहे तो दरवत असेल इथे मात्र माळीपाडा संघाच्या संघ सहकाऱ्यांच्या अगदी नाकासमोर. इथे मात्र आलेला हा चौकार आपण पाहतोय. यानंतर या सामन्यातील विजय संघ आणि कौस्तुभ 11 शेई या दोन संघांदरम्यान यानंतरची फाईट मित्रांनो आपल्याला मैदानामध्ये अनुभवता येईल. 3 चेंडूंचा खेळ फक्त शिल्लक राहिलाय आणि फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड बाय द बॉलर्स. नाउ बॉलर इज गेटिंग रेडी टू बॉल दिस टाइम टू द अक्षय तरे गेटिंग शफल. There was not a good connection, firmly hit, and this time fielded successfully by the fielder. There was no chance to get any run. Score is steady, 25 on the board with the loss of 1 wicket. This is the last and deep over is in progress, being bowled by new bowler. The equation is very hard now with 3 more to go and 24 to win. This time a good looking stroke indeed and getting 4 runs.